बातचीत खत्म हो चुकी है, तो पहले भी मैंने कहा है, इसलिए आज संयुक्त पत्रकार परिषद, उसमें सब कुछ बातें सामने आ जाएगी। मनसेचा मेळावा होतोय, फडणवीस म्हणाले की मनसे सोबत येईल अशी शक्यता आहे। माझ्या दोघांनाही शुभेच्छा आहेत। आज गुढीपाडवा आहे, आज पवित्र आणि मंगलमय अशा शुभकामना केल्या पाहिजेत। मोदी आणि शहांना पाय ठेवून देऊ नका महाराष्ट्रामध्ये, असं श्री राज ठाकरे यांच्या भूमिका होत्या। त्याच्यामुळे त्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे आणि तरीही देवेंद्र फडणवीस हे आपण त्यांना एकत्र घेऊया वगैरे काय म्हणतायत, ही त्यांच्या अकलीची दिवाळखोरी आहे। मोदी शहांना पाय ठेवू देणार नाही, ते देऊ नका, हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत। आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहाना कोण पाय ठेवू देते मुंबई महाराष्ट्रात, ते आम्हाला पाहायचं आहे। चला, थँक्यू। श्रीकांत शिंदेबद्दलचा महत्त्वाचा विषय आहे, त्यांची उमेदवारी फडणवीस घोषित करतात की ते कल्याणचे उमेदवार आहे, पण श्रीकांत शिंदे भाषणात म्हणतात की अजून माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली नाही। अविश्वास मी कसं काय सांगणार? मला इतकंच माहिती आहे, पुढल्या लोकसभेत ते नसतील। त्यांची उमेदवारी नरेंद्र मोदींनी सुद्धा घोषित केली किंवा अमित शहाने घोषित केली, तरी मी खात्रीनं सांगेन, पुढल्या लोकसभेत ते नसतील। संजय राऊत हे बोलत